PSM स्टारला विनंती आहे की आपला एक अतिरिक्त खेळाडू इकडे पाठवायचा. बॉलर्स नेम प्रदीप. अंपायर्सना विनंती केली लगेचच सामना चालू करायचा आहे. किती पाहिजेत रे? 2. हा पाठवलं बघ. बस का एक पाठवू? एक आहे का? सामन्याला प्रदीप सुरुवात करायची. स्ट्राईकला आहे तो प्रणय. संघाचं पहिला आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन प्रदीप टू प्रणय. पहिला चेंडू सुंदर असा डोलावलेला चेंडू 4 धावांसाठी. 4 धावांनी संघाची धावसंख्या ओपन होते. ऐकला होता समीर. दुसरा चेंडू घेऊन प्रदीप. उंच असा टोलावलेला चेंडू. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेलबाद झालाय तो समीर. पहिला आद्रा बसतो तो संजीवनी ट्रॅव्हल्सला. मुकेश यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल बाद झालाय तो समीर. समीरची जागा घेण्यासाठी येतो होतो धनाजी. उत्कृष्ट टाकलेला चेंडू होता तो. त्याच्यावरती झेलबाद झालाय समीर. पुढचा चेंडू घेऊन प्रदीप टू धनाजी. उत्कृष्ट टाकलेला ते चेंडू तितकाच उत्कृष्ट उंच असा ठेवलेला चेंडू 6 धावांसाठी. 6 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर होतीये. संघाची धावसंख्या 10. 1-10. धनाजीने आल्या पहिल्याच चेंडूला
सीमारेषेच्या बाहेर चेंडू टोलावला आहे तो 6 धावांसाठी. उत्कृष्ट चाललेली फलंदाजी. प्रदीपला कमबॅक करावा लागेल. जर धावांचा पल्ला कमी करायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल संघासाठी प्रदीपला. चौथा चेंडू घेऊन प्रदीप. अवांतर असा चेंडू. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर. थोडस महागड षटक. पुढील चेंडू घेऊन प्रदीप. उत्कृष्ट टोलावला चेंडू. पुन्हा एकदा त्याच दिशेने 6 धावांसाठी. 6 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या 17. उत्कृष्ट अशी फटकेबाजी करताना धनाजी चांगल्या फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवत होतं धनाजी. महागडा असं चाललेलं षटक प्रदीप्याचं. पुढील चेंडू घेऊन प्रदीप. पुन्हा एकदा उत्कृष्ट टोलवला चेंडू. ज्याच्या क्षेत्ररक्षण. 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या 21. खूपच महागडा असं षटक चाललंय ते प्रदीप्याचं. उत्कृष्ट फलंदाजी करतोय तो धनाजी. पुढील चेंडू घेऊन प्रदीप. बॅटची कट घेऊन चेंडू यष्टीच्या मागे चालला. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर. एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 22. पहिलंच महागडा असं षटक प्रदीप्याचं. संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो वैभव. भिवंडीतील एक नावाजलेला खेळाडू वैभव. कधी आपल्या संघासाठी धावा रोखण्यात यशस्वी होतोय का वैभव. उत्कृष्ट टाकलेला चेंडू खोलवरती. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर. दुसरा चेंडू घेऊन वैभव प्रणयसाठी. टोलवला चेंडू. तितकं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एका धावेवरती समाधान मानावं लागतं ते प्रणयला. तितकी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो तो वैभव. धावा रोखण्यात यशस्वी होतोय वैभव.
उत्कृष्ट असा चेंडू, धनाजीला काही समजला नाहीये. निर्धाव असा चेंडू, पुढचा चेंडू घेऊन वैभव धनाजीसाठी. बॅटची लिडिंग एज घेऊन बॉल चाललाय मागे. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या 25. इकॉनॉमी असं षटक टाकतो तो वैभव. पहिल्या ओव्हरमध्ये खूपच धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये वैभवने कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करतोय. उत्कृष्ट टाकलेला चेंडू आणि बॅटची कट घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात जातोय आणि दुसरा धक्का बसतोय तो संजीवनी ट्रॅव्हल्सला. प्रणयच्या रूपात दुसरा धक्का बसतोय. दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता तो प्रणय. त्याची विकेट घेण्यात वैभवला यश आलंय. प्रणयची जागा घेण्यासाठी चाललाय तो अशोक वाघ. खूप चांगला असं षटक टाकतो तो वैभव आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू घेऊन वैभव. उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू आणि निर्धाव चेंडूने षटकाची सांगता होते. 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 25. खूप चांगला असं षटक टाकलं ते वैभवने. फक्त 3 धावांचं षटक टाकलं ते. 3 धावा आणि 1 विकेट घेऊन षटक पूर्ण केलं वैभवने. खूप उत्कृष्ट असं षटक हाताळलंय वैभवने. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय आकाश. आकाश पहिला चेंडू घेऊ धनाजीसाठी. निर्धावाचा चेंडू आकाशाचा. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार आकाश. असा ठरवलेला चेंडू झेलबाद भूषण येथील उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. झेलबादच्या स्वरूपात तिसरा धक्का बसतो तो संजीवनी ट्रॅव्हल्सला धनाजी यांच्या रूपात. धनाजीची जागा घेण्यासाठी चाललाय तो योगेश चव्हाण. अशोक आणि धनाजी यांना फटकेबाजी करावी लागेल. 2 षटकांमध्ये काहीच आले नाहीये. त्यांना फटकेबाजी करून धावा वाढवावे लागतील. आकाशाचा पुढचा चेंडू योगेशाला.
एक धावाने संघाच्या धावसंख्येत भर. मिस धावाचा चेंडू. धनाजी यांना काही समजत नाहीये. जागेवरती उभं राहण्यास भाग पडतोय तो आकाश. दोन धावांनी संघाच्या धावसंख्येत भर. निर्धावाचा चेंडू. तिसऱ्या षटकाखेरीस संघाची धावसंख्या 28. आकाशने सुद्धा 3 रन्स देऊन 1 विकेट घेतली आहे. चांगला असं षटक हाताळण्यात यशस्वी झालाय तो आकाश. कुठेतरी धावा रोखण्यात यशस्वी होतो तो PSN स्टार संघ. बॉलर्सने नरेश गणेश संघाचा चौथा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो तो गणेश. पहिला चेंडू घेऊन गणेश. उत्कृष्ट असा चेंडू नेटधाव स्वरूपाचा. काहीशी संत अशी चाललेली मॅच. निर्धावाचा चेंडू. एका जागेवरती उभं राहण्यास भाग पडतो तो गणेश. चेंडू काही समजत नाहीये आणि तो जातोय मागे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. पुढचा चेंडू घेऊन गणेश. नऊ चेंडू. 6 धावांसाठी बाहेर जातो. सीमारेषेच्या बाहेर जातोय तो. 7 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर वाढते. संघाची धावसंख्या होती 35. पुढचा चेंडू 3 हिट असेल. योगेशला एक संधी असेल. पुढचा चेंडू 3 हिट आहे. गणेश बघा कुठल्या पद्धतीचा चेंडू हाताळतो. 3 हिटचा चेंडू घेऊन गणेश. उंच असा टवलेला चेंडू. चार धावांसाठी काहीसे कच्चा असं क्षेत्ररक्षण. 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. मागच्या 2 चेंडूंवरती धावा आल्या आहेत. No चेंडू. No +1. पुन्हा
ची संधी असेल ते बॉलर चेंज. प्रणयाचं महागडा असं गणेशाचं महागडा असं सेटअप. टॉस करून घे. नेक्स्ट मॅचचा टॉस होता. $41 41. पुढचा चेंडू घेऊन समोरच्या बाजूला मागलेला चेंडू. 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर. चेंडू सीमापार 4 धावांसाठी. तुम्ही त्याचा पुढचा चेंडू. रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला मैदान सोडावं लागते. चार ओव्हर अखेरीस संघाची धावसंख्या 48 48. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. सामना तरी चालू करायचा आहे. समीर फलंदाजीसाठी आलेले आहेत. संघाचं अखेरचं 5वं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन पुन्हा एकदा वैभव. अवंतर असे चेंडूने प्रयोगची सुरुवात केलेली आहे. पुढचा चेंडू जॅकची कट लागून चेंडू यष्टीरक्षकाच्या मागे जातो. 1 धावेने संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या 50 कंप्लीट. पुढचा चेंडू घेऊन वैभव. उत्कृष्ट ठेवलेला चेंडू आणि चेंडू सीमापार 6 धावांसाठी. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय तो संघासाठी योगेश.
पुढचा चेंडू टाकण्यासाठी वैभव तयार. वैभव टू योगेश. जेवणाला ना म्हणा चोऱ्याला मार 3 बॉल. उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू चित करतोय तो धनाजीला. योगेशाला योगेशची जागा घेण्यासाठी चाललाय तो राजू. पुढचा चेंडू घेऊन तयार. उत्कृष्ट टाकलेला चेंडू. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या 57. 57. उत्कृष्ट टाकलेला चेंडू वैभवचा. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर होतीये. पाच षटकच्या सभासद धावसंख्या झाली होती 59 59 आणि 7 धावांचं आव्हान ठेवलंय ते सुधाकर सानप टीम यांच्याकडे. पहिल्या मॅच मध्ये चांगले फलंदाजी केले होते संधूने ट्रायल्स मध्ये. या मॅच मध्ये सुद्धा चांगले फलंदाजी केले. 7 धावांचं आव्हान ठेवलं. प्रति ओव्हर 12 रन्स. टॉस करून घे पुढच्या मॅचचा 2 लागतात. राजू यानंतरची मॅच निलेश वारंग टीम तर्फे कैलास टीम कॅप्टन्स त्यांनी कॅप्टन्सला विनंती त्यांनी कॅचसाठी यायचं. राजू पाटील सर. आणि सामना चालू असलेल्या सेंट्रल ट्रॅव्हल्स सुधाकर सानप आणि स्टाफ आकाश आणि मुकेश यांची जोडी मैदानामध्ये जाताना गेले ना. धाव भेटलो मग. हे गणेश आकाश मगाशी भेटलो होतो. आकाश येतो पहिल्या फलंदाजीसाठी आणि त्याचे सहकारी म्हणून
होते मुकेश गोलंदाजी मारते सज्ज होते तो घेतला तो मेमरी कार्ड तो आई मेमरी कार्ड लोकलचं चेक करा वर्ल्ड टेनिस क्रिकेट मी बिनी जावरेंदो तुमचं टाकून द्यावा लोकांचं बघा बिनी जावरा पंच चालू करायचं यानंतर होणारे पाच होते माजी पाटील झाला तरी पहिला त्याची होती ओमपुरीच्या चमक्या लागल्या तुमच्या आईच्या गांडी जेवण करायचं त्याने बाकी असेल त्याने जेवण करून घ्यायचं इथे डाग घास ना लोकाला घे आणि गोलंदाजी मारत होते ते प्रणय आणि आकाश पहिला चेंडू वरलावून दिला चेंडू जातो चौकाजेला बोल शेवकार माझा बघ ते दुकानाशी थांबला माणसे काय काही आकाश पहिल्या चेंडूवर चांगला फटका सजवला होता पुन्हा एकदा आठवणीचा चेंडू होता निर्धाव चेंडू प्राप्त होते चांगला चेंडू हाताळला प्रणयाने तीस चेंडू आणि 7 धावा असे आव्हान ठेवले ते संजयने ट्रॅव्हल्स झाले त्या अनुषंगाने गोलंदाजी सुद्धा चांगली करावी लागेल त्याचप्रमाणे गोलंदाज क्षेत्ररक्षक सजवताना खूपच सुरेख गोलंदाजी क्षेत्ररक्षण करतो मात्र 2 करून काढतात ते क्षेत्ररक्षक आकाश आता निकाल पट्टी काढू आकाश आपला वैयक्तिक धाव 6 धावावर खेळतो तो आकाश त्यामुळे गोलंदाजी करावी लागेल हा सामना जिंकायचा असेल तर संजयने ट्रॅव्हल्स झाला फलंदाज बाद करावा लागतो यासाठी फलंदाजांची विकेट घ्यावी लागेल पुन्हा मात्र खेळत 2 चौकार आणि 2 धावा करून काढल्यात प्रणय यांना हा सामना जिंकायचा असेल नक्कीच गोलंदाजी टाईट करावी लागेल गोलंदाजी पहिला होता अजून एक चान्स देतो खेळायला गोलंदाजी चांगली करावी लागेल फलंदाजाची विकेट घ्यावी लागेल सामना जिंकायचा असेल पुन्हा एकदा बेलकोला चेंडू क्षेत्ररक्षक चौका दिला त्याने चौका 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 दिला हे चौका दिला ना त्यांनी चौक्या चार चार हे 4 द्या
काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खेळ टिपला होता, आपण बॅलन्स करता आला नाही, पण नक्कीच 4 धावा वाचवण्यात यश प्राप्त होते क्षेत्ररक्षण. कुंदन अजूनही पहिलं षटक प्रगती पथावर आणि धाव संख्या झाली ती 12. ज्या सरासरीने जायचे होते ते सरासरी गाठली आकाशाने. पुन्हा एकदा धडकावलेला चेंडू जातो सीमारेषेवर आणि आकाशच्या सेटअप बोला. कसे 7 चेंडू आणि 18 धावा. तेव्हा काय लागतो फलंदाज आकाश. अजूनही जिंकण्यासाठी 42 धावांचं आव्हान. 24 चेंडू आणि 42 धावा. आणि आता गोलंदाजी मार्कवर होते तो गोलंदाज मोबाईल जेवून फिरतो तू. हा सामना जिंकायचा असेल तर गोलंदाजी चांगली करायला. गोलंदाजी चांगली तर विकेट सुद्धा घ्याव्या लागतील. आकाशांची विकेट महत्वाची आहे, तर आकाशांची विकेट घेण्यास प्राप्त होत तर नक्कीच सामन्यामध्ये रंगत येईल. सामना रंगत येण्यासाठी गोलंदाजी चांगली करावी लागेल गोलंदाजाला. गोलंदाजचं नाव वरती करावं लागत. जगदीश पडेल गोलंदाजीचं नाव सांगण्यासाठी यायचं. आणि स्ट्राईकला आता मुकेश. चांगलाच कार्पेटच्या सारे चेंडू केलं, पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक 2-4 पावलांचा रनअप घेतोय गोलंदाज. चांगली गोलंदाजी करावी लागेल. आकाशची विकेट महत्वाची आहे. आणि आता मात्र आकाशने तेव्हा गेले चेंडू जाते क्षेत्ररक्षण तरी फुल करते, पण सुरेख क्षेत्ररक्षण करते. संजयने ट्रॅव्हल्स करून क्षेत्ररक्षणचं नाव माहिती नाही, पण खरंच खूपच सुरेख क्षेत्ररक्षण करतात. आपल्या संघासाठी धावा रोखण्यास मदत करते ते क्षेत्ररक्षण. जगदीशला बोल ना, जगदीशला तुझ्या बाजूला नाव सांगा. जगदीश पाटील नाव सांगण्यात येतं. जगदीश पाटील पुन्हा एकदा चेंडू पण करण्यात चेंडू जातो क्षेत्ररक्षण होतं त्रिपुरकरण इथे झेल सुटतोय नाव सांगा तिथे. आणि सुरेख क्षेत्ररक्षण हे दोन्ही धाव समाधान मानायला लागतो ते फलंदाज आकाशाला. आणि गोलंदाजीसाठी समीर राजू खरोखर चांगले क्षेत्ररक्षण करतो. राजू लेग साईडला खूपच आतापर्यंत 5 ते 6 धावा रोखण्यात यश प्राप्त झाले. त्याला गोलंदाजी चांगली करावी लागेल समीर यांना. आकाशची विकेट महत्वाची आहे. हा व्हॉलीबॉल होता पटका बनवला होता, पण यश प्राप्त झालेला नाही आकाशाला. आणि गोलंदाजी चांगली करतोय. पुन्हा एकदा हा बॉलचा चेंडू होता. बोल बघ ट्रॅपला खेळलेला चेंडू आणि 2 धावा रोखण्यास करून काढतोय तो फलंदाज आकाश. आणि धाव संख्या झाली 25, 2-25. अजून हे दुसरं षटक प्रगती पथावर. बघूया
बॉल बघ याला पार झाला चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. नाही आता मात्र येतो आऊच आहे नंतर जाम पाच सामना जिंकायचा असेल गोलंदाजी चांगली करावी लागेल अशोकला. नक्कीच गोलंदाजी अंधूळ अशोककडे असेल का? हो, अतिरिक्त धाव विशाल चेंडू म्हणता येईल अशोक यांचा. आपला अंधूळ झोकावं लागेल या सामन्यामध्ये अशोक वाघ यांना. सामना जिंकायचा असेल अनुभव दाखवावा लागेल, गोलंदाजी चांगली करावी लागेल. फलंदाजी चांगली झाली होती पण गोलंदाजी सुद्धा चांगली करावी लागेल. मुकेशांच्या बॅटमधून चेंडू जातो सीमारेषेकडे पण एकच धाव समाधान मानावं लागतं मुकेश यांना. आणि खरोखर क्षेत्ररक्षण करावं तर कसं होतं राजू सारख्या प्लेअरने. खूपच चांगले क्षेत्ररक्षण संजीवने त्यावर. आकाश खूपच चांगली फलंदाजी करतो. पहिल्या सामन्यामध्ये पण चांगली फलंदाजी केली होती, दुसऱ्या सामन्यामध्ये पण चांगली फलंदाजी करतोय अशोक. टू आकाश. आता मात्र शेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा षटकार होतोय आकाशच्या बॅटमधून. फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपल्याला चेंडू होता. चेंडू जातो सीमारेषेवर. चांगली फलंदाजी करताना लगातार 2 चेंडू 2 षटकार खेचले होते आकाशात. आकाशांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल माना डोल्याना दिसला नाही. या टुर्नामेंटची
त्यांचा निर्णय करायचा. आणि वैयक्तिक चौकारा षटकार मारला तर पहिल टुर्नामेंटचं अर्धशतक त्याच्या नावावर होईल ते आकाश. आणि नक्कीच असं वाटतंय चेन्नई जाते सीमारेषेवरून ते पुरुष क्षेत्ररक्षण आणि एकच धावा समाधान मला वाटतं. भाग अर्जुन भाग. आठ धावांची आवश्यकता. बटन निघले जरा मुकेश आणि अर्धशतकासाठी आकाशला 3 धावांची गरज. पहिला अर्धशतक या टुर्नामेंटचा पाहायला मिळेल का आकाशच्या बॅटमध्ये उद्या नेक्स्ट बॉलमध्ये. आणि मुकेश यांनी दोघांनी झाल्याचे चेंडू येतो क्षेत्ररक्षण पुरुष क्षेत्ररक्षण करतो आणि गचल असे थ्रो होतो आणि दुसरा धाव रोखण्याचं यश प्राप्त झालं नाहीये. आणि शतक समजतो त्या शतकच्या समोर धाव संख्या होते ती 54. तिसऱ्या शतकच्या समोर धाव संख्या होते ती 54. जिंकण्यासाठी 12 चेंडू 6 धावा. आकाशला स्वतःचं अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 3 धावांची गरज. 2 मॅच 2 विकेट. प्रणय होते बोलून चांगले आणि चालू असणारा सामना सेमीफायनल आहे. 6 मारले आणि आता मात्र टाळ्या झाल्या पाहिजे. आकाशाचं अर्धशतक होतंय.